त्यांची हकालपट्टी करा असं हातात बॅनर घेऊन त्यांनी बॅनरबाजी केलेली आहे। सध्या एकूण जर बघितलं तर एक आंदोलन जे आहे ते चिघळल्याचं बघायला मिळत आहे। एकीकडे जे आहे ते शिवसेनेचं आंदोलन सुरू होतं, तर दुसरीकडे आता काँग्रेसने देखील आंदोलन सुरू केलेलं आहे। एकीकडे आपण बघतोय की औरंगजेब यांच्या विरोधात जे आहे ते आंदोलन सुरू असल्याचं बघायला मिळत आहे, मात्र आपण बघतोय की काँग्रेस तर्फे देखील या ठिकाणी जे आहे ते आंदोलन सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। काँग्रेस तर्फे देखील या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि निश्चितच सत्ताधारी आणि विरोधक दोन्हीही या ठिकाणी आंदोलन करताना बघायला मिळत आहे। आपण बघतोय की कशा पद्धतीने हे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनात खरं तर दोन्ही म्हणजे सत्ताधारी विरोधक जे आहे ते दोन्ही पक्ष जे आहेत ते या ठिकाणी पायऱ्यांवर उतरलेले बघायला मिळत आहेत आणि अशाच या ठिकाणी हे आंदोलन जे आहे ते चिघळलेलं बघायला मिळत आहे। एकीकडे औरंगजेबचा विरोध जो आहे तो केलेला औरंगजेबाचं कब्रस्तान तातडीनं हलवायला पाहिजे। या ठिकाणी त्याच्या कब्रस्तानावर चादर चढवून नमस्कार करणाऱ्या देशद्रोह्यांचा आम्ही गद्दारांचा धिक्कार करतोय। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर आम्ही ठेवलेला आहे। ज्या संभाजीला त्याला या ठिकाणी हाल करून मारलं त्या औरंगजेबाचा या ठिकाणी आम्ही धिक्कार करतोय। औरंगजेबाला जे कोणी हे मदत करत असतील, या थडग्याला जर मदत करत असतील तर अशा देशद्रोही या हरामखोर लोकांना या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही। अरे ज्या माझ्या राजा छत्रपती संभाजी महाराजाला यांनी छळ करून मारलं, अशा हरामी लोकांना या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही। अरे हे दिखाऊ आंदोलन आहे त्यांचं, हे जे आंदोलन आहे हे दिखाऊ आंदोलन आहे त्यांचं। यांना माहित आहे मुसलमानाचं मतदान जर पाहिजे असेल तर औरंगजेब यांचा बाप आहे, बाप। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मोठा आरोप सध्या आमदार संतोष बांगर यांनी केल्याचं आपण पाहतोय। त्यांनी थेट विरोधकांवरती निशाणा साधलाय। हे संपूर्ण प्रकरण जे आहे, आंदोलन जे आहे, राजकारणासाठी केलं जात आहे, मतांसाठी केलं जात आहे असा थेट आरोप संतोष बांगर यांनी केलेला आहे। एकीकडे आपण पाहतोय सत्ताधारी औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी आंदोलन